निकिता हं? फिरायला आलीस ना? हो. मग मोबाईल मध्ये मान कपसून काय करतेस? काही नाही हो काका, ऍप्लिकेशन करते. कसलं? कसलं काय, नोकरीसाठी. अगं पण तू तर स्टार्टअप सुरू करणार होतीस ना? माझ्या आयडियाजवर घरचे विश्वास ठेवत नाही, बाहेरचे काय ठेवणार आहेत? इतरांचं काय मला माहिती नाही, पण अशी एक संस्था आहे ती फक्त विश्वासच ठेवणार नाही तर तुला सर्वतोपरी मदत करते. सुशिक्षित बेरोजगाराची चेष्टा करताय? अगं नाही ग, आपल्या शिवाजी विद्यापीठात SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन हे 2021 पासून कार्यरत आहे, जिथे तुझ्यासारख्या होतकरू आणि काहीतरी नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणीच्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप मध्ये रूपांतर करण्यासाठी पाठबळ आणि योग्य दिशा देते. काय हे सगळं आपल्या कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठात होते? विश्वासच बसत नाही. तुमचाही विश्वास बसत नसेल ना? शिवाजी विद्यापीठातील SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यास इन्क्युबेशन सेंटर म्हणून भारत सरकारच्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि सारथी यांचेकडून मदत असून त्यांनी आतापर्यंत अनेक तरुणांच्या मागे भक्कमपणे उभे राहून तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून स्टार्टअपची निर्मिती केली आहे. आजवर 54 स्टार्टअप्स, 51 इन्क्युबेटिव्ह यांना 3.5 कोटी रुपयांहून अधिक निधीच्या माध्यमातून अनेक नवीन स्टार्टअप्सना TRL 9 पर्यंत मजल मारण्यासाठी मदत केली आहे. पेटंट असो, शासकीय मदत असो, कंपनी नोंदणीकृत करणं असो, या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक, नामवंत संशोधक, शिवाय प्रतिष्ठित उद्योजक यांच्यासह सरकारच्या भौतिक आणि शास्त्रीय पाठबळाच्या जोरावर हे केंद्र दिमाखात उभे आहे. तरुण उद्योजकांनो, आणा कल्पना, उद्योजक बना. तुमच्या कल्पनेला बळ देण्याचं काम शिवाजी विद्यापीठातील SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन करेल. हा